लग्नानंतर होईलच प्रेम मालिका प्रेक्षकांनो आता एकदम छान चालले. आपण तर पाहिलंय की छानपैकी म्हणजे प्रोग्राम झालेला आहे पोह्यांचा. आता हळद सुरू होणार आहे, पण तरी सुद्धा आपण विचार करतोय की या रम्याची कारस्थानं कशी संपत नाहीयेत किंवा रम्या शांत कशी. तर त्या रम्याने अखेर आपला रंग दाखवलेलाच आहे. पण रम्याने जरी आपला रंग दाखवला असला तरी सुद्धा नंदिनी आणि आता इकडे या दोघी जणी यांनी मात्र तिची आता अशी काही खबरदारी केले आतापर्यंत शांत असलेल्या नंदिनीने, आणि आता इकडे असा काही स्फोट केलाय आणि दोघी बहिणींनी आणि दोघी भावांनी मिळून रम्याची कायमची घरातून हक्कलपट्टी प्रेक्षकांनो करून टाकलेली आहे. सगळं कसं घडलंय, काय घडलंय, रम्याला या सगळ्यामध्ये कायमचा धडा कसा मिळालाय. आता इकडे आशाने सगळं सत्य पाहिल्यामुळे आणि तिच्या खिशात ती बॉटल सापडल्यानंतर नंदिनीने काय केलंय सगळं पाहूया. छोटूसा व्हिडिओ पाहून घ्या. सगळ्यांची छानपैकी धमाल मस्ती चालू आहे आणि ज्या वेळेला सगळेजण मस्तपैकी धमाल करतायत त्यावेळेला मात्र आता इकडे रम्याला कसं काय सगळं ऐकवेल किंवा रम्या या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने गप्प बसेल. आणि त्यानंतर तिची कारस्थानं सुरू झालीत. तिने आता एक छोटी बाटली काढली आणि त्या बाटलीमधलं सरबत फक्त काव्याच्या ग्लासामध्ये मिक्स केले आणि प्रॉपर तोच ग्लास आता काव्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली. आता काव्यापर्यंत तो ग्लास पोहोचल्यावरती मग मात्र सगळेच जण पाणी पितायत म्हणजे सरबत पितायत आणि काव्या सुद्धा तो सरबताचा ग्लास घेते आणि तो सरबताचा ग्लास घेऊन काव्या सुद्धा आता इकडे प्यायला लागते. ज्या वेळेला काव्या इकडे सरबताचा ग्लास घेते त्यावेळेला आशा तिकडे येते आणि ताई तुम्ही ते सरबत पिऊ नका असं मोठ्याने ओरडायला लागते. ज्या वेळेला ती ओरडते त्यावेळेला काव्या म्हणते का ग काय झालं. यावरती ती म्हणते त्याच्यामध्ये विष टाकले. असं म्हटल्यावर ती लगेचच पार्थ तिच्याकडून तो ग्लास काढून घेतो आणि काय बोलताय आशाताई असं कसं काय होऊ शकतं असं तिला विचारतो. त्यावरती आशा सांगायला लागते हो मी स्वतः आता पाहिलेला आहे आणि ती तो ग्लास भिरकावून देते आणि ती सांगायला लागते रम्याताई किचनमध्ये आल्या होत्या आणि किचनमध्ये येऊन आता त्यांनी हा सगळा प्रकार केला. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्या इथे एक बॉटल सुद्धा होती. त्या बॉटलमधूनच त्यांनी आता हे सगळं केलेलं आहे. असा विषय ऐकल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे नंदिनीला. कारण आता ज्या रम्यावरती आपण विश्वास ठेवला होता मुळातच म्हणजे आता ही रम्या सगळ्यांनी अविश्वास ठेवला पण आपण मात्र तिला असं कधीच जाणवू दिलं नाहीये की आता आम्ही तिच्यावरती अविश्वास दाखवलाय आणि हीच रम्या आता माझ्या बहिणीच्या जीवावरती उठली म्हणजे ही काहीतरी कारस्थानं करणार याची तर कल्पना सगळ्यांना होतीच. पण ती आता जीवावरती वगैरे उठेल असं काही कुणाला वाटलेलं नसतं. आणि त्यानंतर पार्थ पेटून उठलाय. लगेचच तो क्लास घेतोय आणि तो आता रम्याकडे आलेला आहे. तो रम्याला सांगतोय काय केलंस तू हे रम्या, का केलंस तू हे. तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही खूप मोठी चूक केले असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे खरं तर मला तर तुझ्यावरती अजिबातच विश्वास नव्हता. मी आता तुझ्यावरती विश्वास ठेवण्याच्या याच्यातच नव्हतो पण या सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि आता म्हणून मी गप्प बसलो होतो. रम्या सांगते नाही नाही मला याच्यामध्ये अडकवण्याचा हा सगळा प्लॅन आहे. मी खरंच काही केलेलं नाहीये. मी खरं खरं बोलते. मी आईची शपथ घेते. इकडे तो वसू आता चांगलीच गडबडले आणि काय चाललंय काय हिचं. प्रत्येक वेळेला ही आता माझी शपथ का घेतेय आणि ती सांगते रम्या काय चाललंय तुझं, काय केलंस तू. रम्या सांगते मी तुझी शपथ कधीतरी खोटी घेईन का. मी खरंच आता सांगत आहे जे काही घडलंय ते असं घडलंय. मी काहीही केलेलं नाहीये. ही आशा खोटं बोलते. त्यावरती काव्या म्हणते आमचा त्या आशावरती विश्वास आहे पण आता तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. त्यावरती ती म्हणते काय या आशाकडे काय पुरावा आहे. असा काय पुरावा आहे ज्याच्यामुळे ही आशा माझ्यावरती असा संशय घेते. त्यावरती लगेचच आता सगळेच जण आशाकडे पाहायला. आशा आता सांगायला लागते मी सगळं सत्य सांगते काय आहे ते. असं मी ज्या वेळेला किचनमध्ये गेले होते त्यावेळेला यांनी आता फक्त एका ग्लासातच काहीतरी टाकलं आणि हे मी पाहिलं पण त्यानंतर यांनी पाहिलं नाही की मी ते पाहिले. म्हणून आता त्या मला नंतर तो ग्लास देऊन सांगायला लागल्या की हाच ग्लास तू फक्त आणि फक्त काव्याला दे. हा तिच्यासाठी स्पेशल ग्लास आहे. मग जर का हे असं असेल तर याच्यामध्ये काहीतरी टाकले आणि मी स्वतः बघितलं. यावरती मग आता रम्या आता सांगायला लागते नाही नाही खोटं बोलतेस तू. कसं आहे एखाद्याचं नावच पडलं ना फाटक्या तोंडाचं
तर आता तुम्ही मला फटक्यास तोंडाचे म्हणणार. असं म्हटल्यावरती लगेचच मग आता ती सांगायला लागते, नाही मी कशाला खोटं बोलेन. आणि त्यावरती जीवा म्हणतो, नाही त्यांना खोटं बोलून काय मिळणार आहे, त्यांना काहीही मिळणार नाहीये, आमचा तुझ्यावरती विश्वासच नाहीये. त्यावरती नंदिनी म्हणते, 1 मिनिट थांबा, आशा कसली बॉटल होती ती. त्यावरती आशा सांगायला लागते, ताई यांच्या खिशातच आहे ती बॉटल अजूनपर्यंत. म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा त्यांच्या खिशामध्ये असलेली बॉटल तुम्ही आत्ता काढून बघ. आशा तू माझ्यावरती खोटं नाव घेऊ नको. आशा म्हणते, ठीक आहे मी खोटं नाव घेते ना ताई, तुम्ही त्यांचं पॉकेट बघा, पॉकेटमध्ये असलेली ती बॉटल बघा. मग आता नंदिनी समोर आलेली आहे. नंदिनी समोर येते, तिच्या पॉकेटमध्ये हात घालते. ज्या वेळेला तिच्या पॉकेटमध्ये हात घातलाय आणि त्याच वेळेला ती बाटली बघितल्यावरती मग मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलाय. म्हणजे जे काही आता इकडे सांगत होती, म्हणजे जे काही आशा सांगत होती ते सगळं खरं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आपण आता हिच्यावरती विश्वास ठेवून किती मोठी चूक केली याची आता नंदिनीला प्रचिती आलेली आहे. आणि नंदिनी हादरले आणि नंदिनी म्हणते, का हे सगळं केलंस, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू माझ्या बहिणीला मारण्याचं हे केलंस. या दोघांचाही तुझ्यावरती विश्वास नव्हता, तू या घरामध्ये राहू नये या मताचे ते होते. पण मी त्यांना समजावलं आणि मी त्यांना समजावून सांगितलं की नाही आपण आता इथेच हिला ठेवूया. आणि तू अशा पद्धतीने आता इकडे हा प्रकार केलास, अजिबात तुला सोडणार नाहीये. असं म्हटल्यावर वसूला खरंच काही यातलं माहित नाहीये प्रेक्षकांनो. म्हणजे वसू टोटली आता या सगळ्यापासून इकडे म्हणजे तिला काहीच हिने सांगितलेलं नसतं किंवा तिच्या पर्यंत ही न्यूजच नसते, तिने स्वतःच कारस्थान केलेलं असतं. आणि त्याचमुळे मग आता ही बाटली घेतल्यावरती तरी पण रम्या आता गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीमध्ये ती सांगायला लागते, नाही तुमचा अजूनही गैरसमज झालेला आहे. नंदिनी म्हणते, गैरसमज कसला गैरसमज, आता तूच सांग. ही जर का बॉटल तू त्याच्यामध्ये काहीतरी टाकलंस तर मग आता यावरती ती म्हणते, अगं नाही ही साधी बॉटल आहे फ्लेवरची, म्हणजे आता गुलाब केवढा फ्लेवर असतो ना त्या फ्लेवरची बॉटल आहे. यावरती ती म्हणते, ठीक आहे मग जर का ही त्या फ्लेवरची बॉटल आहे मग फक्त एकटा काव्याच्याच ह्याच्यामध्ये का तू ह्या बॉटलमधलं हे टाकलंस, बाकी सगळ्यांच्या बॉटलमध्ये का नाही टाकलंस. यावरती गडबडलेली ती सांगते, अगं तसं काहीच नाहीये, मी सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये टाकलं. पण खरं सांगायचं तर आता मला आशाने फक्त आता तिच्या ह्याच्यामध्ये टाकताना पाहिलं आणि त्याचमुळे आता मात्र मला काही करता नाही आलं. म्हणजे माझ्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तुम्ही तयार नाही आहे, ठीक आहे. त्यावरती नंदिनी म्हणते, ठीक आहे आम्ही तुझ्यावरती विश्वास नाही ठेवत आहोत ना, तर तू एक काम कर, तू यातलं सरबत स्वतः आता पिऊन दाखव किंवा हा जो फ्लेवर आम्ही टाकतोय तो तू पिऊन दाखव. असं म्हटल्यावरती थोडीशी ती गडबडलेली आहे. आणि त्यानंतर मग आता नंदिनी सांगायला लागते, का आता हे असं करते आहेस तू, ते काही नाहीये, अजिबात काही चालणार नाहीये, तू ह्यातलं हे पिऊन दाखव. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच ती गडबडलेली आहे. नाही म्हणजे मी नाही पिऊ शकत. यावरती ती म्हणते, का असं म्हटल्यावरती मग लगेचच ती सांगायला लागते, नाही मी नाही पिऊ शकत. यावरती मग आता लगेचच नंदिनी म्हणते, का नाही पिऊ शकत, पिऊन दाखव. मग काव्या गडबडले आणि आता ती बॉटल टाकून देण्याचा प्रयत्न करते आहे. ज्या वेळेला ती बॉटल टाकून देण्याचा प्रयत्न करते नंदिनी तिच्या हातातून ती बॉटल हिसकावते आणि आत्ता तुझं बाद झालं, आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला मी तुझं ऐकत बसले, मी तुला काहीच बोलले नाही, पण आज तू माझ्या बहिणीच्या जीवावरती उठलीस. तू जे काही केलंस त्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होता वाचली, पण आज तू माझ्या बहिणीच्या जीवावरती उठलीस आणि आत्ता तुला सोडणार नाहीये. या घरामध्ये हे लग्न होईपर्यंतच काय, पण ज्या वेळेला आम्ही आता लग्न होऊन या घरामध्ये येऊ ना तेव्हा सुद्धा तुला या घरामध्ये थारा नाहीये. या घरातून तुझी आता कायमची उचलबांगडी झालेली आहे. काहीही झालं तरी पुन्हा या घरात घ्यायचं नाहीये आणि या घरामधले सगळेजण माझ्या आता मताशी सहमत असतील. असं म्हटल्यावरती आता सगळेजण मानिनी आणि सगळेच जण तिला सपोर्ट करतायत. याचबरोबर सपोर्ट करतोय तो म्हणजे इकडे जीवा आणि पार्थ सुद्धा, यांनी सुद्धा तिला आता सपोर्ट केलेला आहे. काहीही झालं तरी रम्या या घरामध्ये राहणार नाहीये. प्रेक्षकांनो, आता इकडे लग्नाच्या आधीच या रम्याची या घरातून वरात निघालेली असली तरी सुद्धा
सुद्धा ही रम्या काही शांत बसणारी नसते आणि त्याचमुळे नंदिनीला खूपच भीती वाटते की काहीतरी गडबड ही रम्या करणारच आणि म्हणून आता नंदिनीने खूप मोठी आता ट्रॅप रचण्याचं ठरवलेलं आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे रम्याची हक्कलपट्टी तर झालेली आहे, पण आता नंदिनी काय ट्रॅप रचणार आहे किंवा आता आपल्या काव्याला या रम्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी नंदिनीचा पुढचा डाव काय असणार आहे आणि या डावामध्ये स्वतः रम्या आणि वसू कशा अडकणार आणि त्या दोघीच जणी आपल्या पायावरती कशा पद्धतीने धोंडा मारून घेणार, जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच व्हिडिओ येतच राहणार आहेत.